नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे जी 1 जून 2025 रोजी संयुक्त गट क पूर्व परीक्षा झालेली होती। त्या पूर्व परीक्षेचा कट ऑफ कितीपर्यंत येईल, म्हणजे आपण त्याला कट ऑफ म्हणण्यापेक्षा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ असं म्हणू शकतो। हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो कितीपर्यंत जाणार आहे। प्रत्येकाला ही क्युरियोसिटी लागून राहिलेली आहे की सर मी यामध्ये पास होईल का। लक्षात घ्या, गट ब पूर्व परीक्षेचं कंपॅरिझन केलं गट क शी तर खरंच गट क चा पेपर जो आहे तो अत्यंत अवघड असा पेपर होता। कारण गट ब चा कट ऑफ आपण बघितलेला आहे तर तो 62.5 एवढा कट ऑफ आलेला आहे आणि कोणालाच ही एक्सपेक्टेशन नव्हतं की एवढा जास्त गट ब चा कट ऑफ येईल। ओके, त्याप्रमाणे मग इथे वेगवेगळ्या तर्क वितर्क लावले जाऊ लागले की परीक्षेच्या अगोदर गट क होण्याच्या अगोदर की गट क चा पेपर सुद्धा सर सोपा येईल खूप, आणि सोपा येऊन याचा कट ऑफ सुद्धा गट ब सारखा याचा सुद्धा कट ऑफ हाय लागेल। परंतु आयोगाने तुमचे जे विचार होते किंवा तुमचे जे इमॅजिनेशन होते ते सर्व इथं खोट्या ठरवलेले आहेत। गट क चा पेपर हा प्रत्येकाला अवघड गेलेला आहे आणि हा पेपर सोडवल्याच्या नंतर मग चर्चा चालू झाली की सर पेपर जो आहे तो खूप अवघड आलेला होता, म्हणजे मध्यम ते हार्ड हे जे स्वरूप आहे याच्यामध्ये हा पेपर होता। बऱ्याच जणांना जे राज्यसेवा मेन्स वगैरे प्रिपरेशन करत होते त्यांना सुद्धा हा पेपर जो आहे थोडेसे काठिण्य पातळीमध्ये अवघड गेलेला आहे। ओके, मग आता इथे प्रश्न उरतो की सर आता हा कट ऑफ जो आहे गट क चा किती येईल। लक्षात घ्या, फर्स्ट आन्सर की ही आयोगामार्फत पब्लिश झालेली आहे आणि ह्या फर्स्ट आन्सर कीच्या नंतर आपण इथे कट ऑफची चर्चा करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचा पेपर कसा होता हा पहिला प्रश्न असेल तर पेपर हा मध्यम ते अवघड स्वरूपाचा होता, सोपा तर मुळीच नव्हता माझ्या मतानुसार। ओके, यासोबतच जर मागच्या 2-3 वर्षाचा पेपरचा विचार केला गट क च्या तर नक्कीच हा मागच्या 2-3 वर्षाच्या पेपरचा विचार करता हा पेपर नक्कीच अवघड होता। याच्यासोबत सर्वात महत्त्वाचा प्रश्न येईल। ओके, एक्सपेक्टेड कट ऑफची आपण चर्चा करत आहोत। याच्यामध्ये नंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येईल की सर ह्या जागा जे आहेत, ओके, ह्या जागा किती आहेत किंवा ह्या जागेसाठी किती विद्यार्थी घेणार आहेत। लक्षात घ्या, आणखीन इथे एक गोष्ट येते, पेपर जर अवघड असेल तर काय होतोय, कट ऑफ हा जास्त लागतो का कमी लागतोय। पेपर अवघड असेल तर कट ऑफ कमी येतोय। इथे काय झालेलं आहे लक्षात घ्या, पेपर अवघड आलेला आहे पहिली कंडिशन, आणि दुसरी कंडिशन जी आहे ती पेपर अवघड असताना जागा सुद्धा इथे जास्त आहेत। ओके, या दोन्ही कंडिशन इथे आहेत। म्हणजे ग्रुप सी चा जर विचार करता आपण जवळपास 1473 एवढ्या जागा होत्या आणि या 1473 मध्ये परत 300 जागा या वाढणार आहेत। ओके, मग टोटल ज्या जागा आहेत आपण बघू शकतो ते 1773 एवढ्या जागा घेणार आहेत। मग 1700 जागांसाठी 1773 जागांसाठी कट ऑफ किती येईल। ओके सर बाकीचं फिरू नका, आम्हाला आता डायरेक्ट कट ऑफ सांगा असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सर हे बाकी वगैरे माहिती आहे। ओके, कारण कट ऑफच्या अगोदर हे सुद्धा माहिती असणं आवश्यक असतं। डायरेक्टली कट ऑफ सांगितलं तर तुमची क्युरियोसिटी सुद्धा इथे कमी होईल। ओके, लक्षात घ्या, ह्या जागा ज्या आहेत आपण याचं प्रत्येक पॉईंट बाय पॉईंट जे आहे ते इथे ॲनालिसिस करत आहोत। या जागा ज्या आहेत लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण बघू शकतो की उद्योग निरीक्षक, ओके, उद्योग निरीक्षकच्या किती जागा आहेत टोटल, तर 39 जागा आहेत। राईट, याच्यानंतर येतं कर सहाय्यक, ह्या कर सहाय्यकच्या परीक्षेमध्ये म्हणजे एक्झाम मध्ये 482 जागा आहेत। यानंतर आपण पाहू शकतो की तांत्रिक सहाय्यक, ओके, या तांत्रिक सहाय्यकच्या 9 जागा आहेत। राईट, याच्यानंतर लिपिक,
लिपिक जे आहे त्याच्या 17 जागा आहेत परीक्षेमध्ये. 17 जागासाठी यांची परीक्षा घेण्यात आलेली होती. आणि याच्यानंतर लिपिक टंकलेखक याच्या 786 जागा आहेत. लिपिक टंकलेखकच्या 786 जागा आहेत. आणि क्लार्कच्या ज्या आहेत त्या टोटल 140 जागा आहेत. ओके, अशा टोटल 1473 जागा आहेत. आणि यामध्ये आणखीन असं म्हणतात की हे जे क्लार्क आहेत त्यांच्या 300 जागा इथे वाढणार आहेत. म्हणजे टोटल 1773 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा ही झालेली आहे. आणि ह्या परीक्षेनंतर आपण जर गट ब चा विचार केला तर गट ब मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर एका 17 विद्यार्थी हे मेन्ससाठी त्यांनी जो रेशो आहे तो घेतलेला इथे होता. आता गट क चा विचार जर केला तर आपण या 300 जागा जरी इथे आपण नाही म्हटलं, 300 जागा जरी ऍड नाही झाल्या, होणारच आहेत ह्या. ओके, तसं GR वगैरे ज्या गोष्टी झालेल्या आहेत आपण इथे पाहिलं तर 1473 जागासाठी ओके 17 प्रमाणे जर आपण विद्यार्थी घेतले तर जवळपास नियर अबाउट 25,000 विद्यार्थी हे मेन्स साठी गट क च्या घेण्यात येणार आहेत. राईट. आणि यानंतर जर आपण जागा वाढून जर पाहिलं तर 300 जागा ह्याच्यामध्ये ऍड केल्या तर हेच विद्यार्थी आकडा जो आहे तो 30,000 पर्यंत जाणार आहे. कारण आपण बघितलेलं आहे गट ब मध्ये 17चा रेशो घेतलेला होता. आपण असं एक्सपेक्ट करतोय की गट क मध्ये सुद्धा 17चा रेशो असेल. राईट. 15चा जरी रेशो घेतला तर ह्या जागाच्या संख्येत ही संख्या जी आहे 25,000च्या घरातच असणार आहे. ओके, हे गणित समजलं नेमकं कशा पद्धतीने विद्यार्थी घेतले जातील. मग लक्षात घ्या, एवढ्या जागा जास्त होत असताना कट ऑफ कसा इथे येईल? कट ऑफ सुद्धा कमी येईल. बरेच जण मी ऐकलेलं आहे की बरेच जण म्हणतात की सर 52+ येईल, सर 55+ कट ऑफ लागेल. लक्षात घ्या, पेपर अवघड होता आणि जागा सुद्धा इथे जास्त आहेत. ओके, तर आपण बघूयात गट क चा कट ऑफ. ओके, गट क चा कट ऑफ किती असेल? जनरली सर्वांसाठी हा कट ऑफ आत्ता सांगणार नाही मी. ओके, त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ घेईल. आत्ता सांगतो की जनरल जे बॉईज आहेत, ओके, जनरल बॉईज आहे, जनरल किंवा मुलांचा कट ऑफ जो आहे, मुलांचा कट ऑफ जो आहे तो किती येऊ शकतो? लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. जनरल बॉईज मुलांचा कट ऑफ जो आहे तो 48 ± 2 एवढा येऊ शकतो. 48 ± 2 याच्यामध्ये होऊ शकतात. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर 40-42 पर्यंत कट ऑफ येईल. नाही, तेवढा सुद्धा कमी येणार नाही. कारण याच्यामध्ये जर तुम्ही अनालिसिस केलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, MPSC ची मेन्स देणारा सुद्धा माझ्या काही ओळखीच्या लोकांनी ही एक्झाम दिलेली आहे. ओके, त्यांना सुद्धा जास्त मार्क्स पडलेले आहेत. सगळ्यांनाच नाही, पण काही असा सुद्धा सेक्शन आहे की त्यांनी अभ्यास करून त्यांना सुद्धा पेपर जो आहे तो चांगला गेलेला आहे. ओके, या सर्व दृष्टिकोन, सर्व अनुषंगाने आपण जर याचं अनालिसिस केलं तर हा कट ऑफ 48 ± 2 येऊ शकतो. आणि मुलींचा कट ऑफ, ओके, मुलींचा कट ऑफ किती येण्याची शक्यता आहे? लक्षात घ्या, मुलींचा कट ऑफ सुद्धा माझ्या दृष्टीने, आता हा कट ऑफ म्हणजे काय लक्षात घ्या, मी परत सांगतोय, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. आपण सर्व गोष्टींची, ओके, परीक्षेचा पेपर असेल किंवा सर्व विद्यार्थ्यांना किती विद्यार्थी ॲब्सेंट होते. आता ॲब्सेंटचा सुद्धा एक मोठा रेशो आहे. तुम्ही जर बघितलेला असेल तर तुमच्या क्लासमध्ये, तुम्ही एक्झाम दिलेली असेल तर तुमच्या क्लासमध्ये सुद्धा मिनिमम बघा, एक ॲव्हरेजमध्ये मी जो आकडा काढलेला तो 9 ते 10, ओके, मिनिमम तेवढे स्टुडंट जे आहेत ते ॲब्सेंट होते. मिनिमम 7 तरी स्टुडंट ॲब्सेंट होते प्रत्येक क्लासमध्ये. मिनिमम सांगतोय, त्याच्यापेक्षा जास्त होतेच. बरेच जण म्हटले की सर आमचा अर्धा क्लासच नव्हता. बरेच जण म्हटले की 7, 8, 9, 10, ओके, या पटसंख्येमध्ये जे आहे ते स्टुडंट ॲब्सेंट होते. मग या सर्वांचा विचार करता, पेपरचं ॲनालिसिस करून, पेपर टफ होता, जागा जास्त आहेत, 40च्या खाली कट ऑफ येणार नाही,
ओके, कट ऑफ असेल मुलांचा 48 ± 2 आणि मुलींचा जो कट ऑफ आहे तो असेल 44 ± 2. ओके, एवढा ग्रुप सी साठी कट ऑफ येण्याची शक्यता आहे. परत सांगतो, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ओके, आपण तुमच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्याने कॉन्फिडन्स येण्यासाठी हा कट ऑफचा जो व्हिडिओ ॲनालिसिसचा व्हिडिओ आहे तो घेऊन येत असतो. यामुळे हे लक्षात घ्या, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ओके, कारण आयोग जो आपण ग्रुप बीला जर बघितलं, ग्रुप बीला सुद्धा ही शाश्वती होती की मार्क्स जे आहेत ते जवळपास 55 ते 60च्या मध्ये हा कट ऑफ येईल. परंतु ग्रुप बीला काय झालेला आहे, 62.5 एवढा कट ऑफ आलेला आहे. हा सगळ्यांच्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप हाय कट ऑफ आलेला होता, राईट. तर इथे तसं होणार नाही. इथे हा कट ऑफ, आणखीन एक गोष्ट, 50च्या वर जाणार नाही. ओके, असं थोड्याशा ॲनालिसिसहून आम्हाला सर्वांना वाटतं की 50च्या वर हा कट ऑफ जाऊ शकत नाही, मग 50च्या आसपासच राहील. 48 पर्यंत हा कट ऑफ राहील, ± 2 होऊ शकेल. ओके, आता लवकरच तयारीला लागा. जे विद्यार्थी स्पेशली ग्रुप सीचा अभ्यास करतायत त्यांनी मराठी इंग्रजी वरती विशेष भर द्यायला हवा, राईट. हा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे. याचा पुढची काय स्ट्रॅटर्जी असेल, याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे मेनसाठी, याच्या नंतरचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या पुढे मी हजर राहील. ओके, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.